सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 225 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता मंजू वास्तुशांतीचे फोटो बघत होती आणि खूप सुंदर फोटो आले होते. ते भरपूर तिनं हिरव्या बांगड्या घातल्या होत्या आणि मध्ये सोन्याच्या बांगड्या. आणि खरं तर त्या सोन्याच्या बांगड्यांमुळे हिरव्या बांगड्या व्यवस्थित दिसतच नाहीत असं तिला वाटलं. त्या सोन्याच्या बांगड्या नसल्यावर खूप छान हात दिसतो फक्त हिरव्या बांगड्यांनी. मग तिने खास मेहंदी काढली होती वास्तुशांतीच्या पूजेसाठी. तिचा तर कोणताच सण मेहंदीशिवाय पूर्ण होत नव्हता. आणि गृहप्रवेश करताना, पूजेला बसलेले असताना सगळे फोटो काढले होते. अगदी व्हिडिओ शूटिंगसुद्धा करून घेतलं होतं प्रोफेशनल फोटोग्राफरकडून. आणि घरावरून त्यांच्या अंगावर पाणी टाकलं. दोघेही ओले चिंब झाले आणि ते फोटोसुद्धा सुंदर आले होते. आणि झालं, एका फोटोत तिची डाव्या बाजूची छाती पदराच्या आतून दिसायला लागली आणि नेमका कॅमेरामननं तिकडूनच फोटो मारला. आणि तो फोटो बघून विजय म्हणाला, आई शपथ, तुला अक्कल नाही का गं? नीट पदर घ्यायचा की. आणि तो झकमारीचा फोटोग्राफर चान्स मारून गेला. आणि ती म्हणाली, काय हो तुम्ही पण, कोणाच्या ध्यानीमणी असतं का आता हे असलं? एकदम वरून सगळ्याजणी पाणी ओतत होत्या आणि मी किती भांबावून गेले होते माहीत तरी आहे का? आणि विजय म्हणाला, तर कळसात आंघोळ घातल्यासारखी, नव्या नवरीसारखी भांबावून गेली होतीस ना तू. म्हणे भांबावली होती. ती आता हसली आणि म्हणाली, तुम्हाला नाही पटणार, गप्प बसा. आणि पूजा करताना त्याचे पाय अवघडून आले आणि म्हणून त्यानं एक पाय वर घेतला आणि बसला होता थोडा वेळ. तर तसाच फोटो आला होता. आणि मंजू म्हणाली, आता हे काय, हे कधी केलं तुम्ही? मुळव्यात दुखत असल्यासारखं एक बटर वर करून बसलात होय? आणि विजय हसला आणि म्हणाला, काय करू, जास्त वेळ मांडी घालून बसलो आणि टीर दुखायला लागली. आणि आता मंजूला खूप हसायला आलं तो शब्द ऐकून. आपण हल्ली लाजून इंग्लिश शब्द वापरतो त्या प्रत्येक गोष्टीला, जसं की गॅस रिलीज, बटक्स, चेस्ट. पण हे गावरान आणि अस्सल शब्द मागे पडले. आणि एक आठवण सांगत मंजू म्हणाली, आमचे दाजी काय गाणं म्हणायचे माहीत आहे का? विजय म्हणाला, काय? आणि ती म्हणाली, चंद्रभागेच्या तिरी तुमच्या काळ्या टिरी करत्या त्या पिरी विठ्ठल विठ्ठल जय हरी, बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. आणि मंजू असं म्हणाली आणि विजय खूप हसला आणि म्हणाला, पण तुझी बहीण का नाही आली गं वास्तुशांतीला? एकुलती एक असून नुसतं तुझ्या दाजीवर भागवलं. आता आपण सुद्धा त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला जोडून जायचं नाही. मंजू म्हणाली, अहो गरीब शेतकरी आहे ती, तिची कोथिंबीर काढायला आली होती आणि बाया मिळत नव्हत्या, मग तिनं काय करायचं? आपण समजून घेतलं पाहिजे तिला. विजय म्हणाला, मग अशी काय तिची 1 लाखाची कोथिंबीर झाली? जी वास्तुशांतीला आली असती तर तिचं नुकसान झालं असतं. आणि मंजूला खूप वाईट वाटलं, कारण वास्तुशांतीनंतर तिच्या बहिणीनं दिलगिरी व्यक्त करत मंजूला सांगितलं होतं की अगं, कांद्याच्या मध्ये 1 किलोभर धनं पेरलं होतं वाफ्यावर आणि कोथिंबीर लय गोड आली होती, नुसती काळी शार दिसत होती. आणि वास्तुशांती दिवशी, त्याच्याही आधी आणि नंतरसुद्धा दररोज 50 पेंडी काढायची आणि रस्त्यावर नेऊन विकायची. आणि मंजू मला रोज 200 रुपये मिळायचे. आणि हे सांगताना त्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद न बघता सुद्धा इतक्या लांबूनही मंजूला कळत होता. फक्त 200 रुपये एका दिवसाचे, आणि त्यासाठी कष्ट किती. ते धने पेरायचे, त्याला पाणी द्यायचं, राखण करायची, ते सगळं काढायचं, नेऊन विकायचं. आणि इतकं सगळं करून विकलं तर विकलं ठीक, नाहीतर काही तासात ती सुकून जाणार आणि तिची किंमत शून्य होणार. आणि थोड्याफार प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याची अशीच अवस्था असते. माल ताजा असला तरच किंमत,
आणि माल ताजा असूनही बाजारभाव असला तर फायदा, नाहीतर सगळं वाया जातं आणि मातीमोल होतं. आणि हातातोंडाशी आलेलं पीक इतके पैसे खर्च करून, इतकी मेहनत घेऊन, इतके दिवस कष्ट करून डोळ्यात देखत पीक वाहून जातं, करपून जातं. आणि ती बहीण दिवसाला 200 रुपये मिळाले म्हणून किती खुश होती. ते पण इतकं कष्ट केल्यानंतर मिळाले. आणि आपल्याला मात्र आयता बसून एका दिवसाचा किती पगार मिळतो, सुट्टी दिवशीचा पगार मिळतो. आणि आपण किती लकी आहोत असं मंजू विजयला म्हणाली. आणि विजय म्हणाला, अगं आपल्या नॉलेजचे पैसे आहेत आणि जितकं नॉलेज जास्त तितका पगार जास्त असतो. आपल्यापेक्षा सुद्धा एका दिवसाला जास्त पगार घेणारे लोक आहेत. शेतीत काम करायला कुठलीही पदवी घ्यावी लागत नाही. आणि जो पदवी घेऊन शेती करतो ना, त्याचा फायदा नक्कीच असतो आणि तोच खरा आधुनिक शेतकरी असतो. तुझे दाजी आणि बहीण जुद्या पद्धतीने शेती करतात, मग कसा फायदा होईल त्यांना? मंजू म्हणाली, हो ना, कारण ते अडाणी आहेत हो. बहीण माझी फक्त 3री शाळा शिकली आणि शाळेत जायचं म्हटलं की दप्तर शाळेत ठेवायची आणि सतत हागायला लागलं म्हणायची आणि वाड्याला जाऊन बसायची. आणि आता तिला वाटतं की शिकली असती तर बरं झालं असतं. आणि मग मंजू तिच्या मुलांना आणि बहिणीच्या मुलालासुद्धा अभ्यास करत नसायचा तेव्हा सांगायची, शिकल्यानंतर माणसाची किंमत वाटते, म्हणून आता जितकं कष्ट घ्याल तितका भविष्यात आराम मिळणार आहे आणि तितकाच जास्त पैसासुद्धा मिळेल, लक्षात ठेवा. नाहीतर गुरासारखं कष्ट करायचं आणि कमी पैशात समाधान मानावं लागतं. आता हे सगळं लोकांना पैशात समजावून सांगितलं तरच कळतं, म्हणून अशी उदाहरणं द्यावी लागायची. मग मंजूने सुद्धा कष्ट केलं होतं. अगदी 4 रुपयापासून काम केलं होतं आणि तेव्हाच तिला वाटायचं की आपण दिवसभर काम केलं आणि आपण फक्त लहान आहोत म्हणून 4 रुपये हातावर टेकवले होते. आणि इतकं शिकायचं की दिवसाला निदान 4,000 रुपये तरी पगार पडला पाहिजे. आणि आता जो इतका पैसा दिसतोय ना, त्याचा गर्व नव्हता किंवा अहंकारही नव्हता, कारण ते सगळं कष्टानं कमवलं होतं. फुकट थोडीच मिळालं होतं मास दाखवायला. कुणाचं लुबाडून चोरून घेतलंच नव्हतं, सगळी कष्टाची कमाई होती. त्यामुळे एक ना एक रुपया सत्कारणीच लागत होता. खूप डोळे फोडले होते, अगदी चंद्राच्या प्रकाशात सुद्धा मंजू वाचायची. आणि म्हणून आता तिला सुखाची झोप मिळत होती. पण अजूनही तिची धडपड सुरूच होती. जोपर्यंत अंगात त्राण आहे तोपर्यंत धडपडत राहणं हीच तिची प्रवृत्ती होती. कारण आता शरीराला, मेंदूला आणि मनाला रिकामं बसायची सवय लागली नव्हती, लढायची सवय लागली होती. आणि तिचे सगळे पैसे कष्टाचे होते. एका एका रुपयाच्या मागची कथा तिला माहीत होती. आणि रुपयाला रुपया जोडत होता आणि कुठेही 1 रुपयासुद्धा कधीच वाया गेला नाही. उलट जिथं 1 रुपया पेरला तिथं 100 रुपये उगवले तिचे. यालाच म्हणायचं प्रामाणिक कर्म, जे तुमच्याकडे 100 पटीनं परत येतं. पण आता विजय एक दिवशी प्रमुख पाहुणा म्हणून गेला भाषण ठोकायला कुठंतरी. मंजूला सर्दी झाली होती आणि ती काहीही खात नव्हती. नुसतं काय खायचं? पेढे, बर्फी आणि काय नानकटाईची बिस्किटं. अगदी फळालासुद्धा तोंड लावायची नाही. आणि विजय तिला म्हणायचा, मंजू तुला ना यापुढे मी असलं काही घरात आणणारच नाही. मग काय खाशील गं? चपाती भाकरी खायलाच नको म्हणते. आणि मंजू तशीच करायची, नुसतं शेलकं खायची. आणि मंजू हसून म्हणाली, जानू तुम्ही नाही ना आणलं तर माझ्या पोराचा बाप आणील. आणि तो म्हणायचा, तुझ्या आईचं तुझ्या उगं देवानं तोंड दिलं म्हणून लई चुरचुर बोलते. मग आता विजयनं तिच्या बाळालाच फोन केला आणि म्हणाला, आईला काहीतरी करायला सांग खायला आणि तिला खायला घाल आणि औषध दे आणि मग मला सांग. आणि हे आता हे असंच असायचं. मंजू मॅडम स्वतःची काळजी घेत नव्हत्या, घरासाठी मात्र खूप कष्ट घ्यायच्या. त्यामुळे नवरा आणि मुलं तिला औषधं चारायची. नवरा नसला की ते छोटं पोरगं तिच्यावर दादागिरी करायचं आणि तिला औषध द्यायचं. आणि इतर वेळी त्याला ओरडणारी मंजू अशा वेळी मात्र एकदम लहान मुलगी होऊन त्याच्या हातून औषध खायची. नको ना दादू म्हणून रडायची आणि ते कमरेवर हात देऊन म्हणायचं, आई काय अगं लहान मुलीसारखी करतेस. आणि खरंच म्हणजे लहान मुलीसारखी त्या छोट्याच्या कमरेला मिठी मारायची
आणि अशा प्रकारे एक इमोशनल भावनिक बॉन्ड तयार झाला होता, जो कितीही रागवा, ओरडा किंवा शिव्या द्या कधीही तुटत नव्हता. आणि आपली आई तितकीच हुशार, तितकीच रागीट, तितकीच प्रेमळ आणि तिच्यात एक लहान मुलगी आहे लपलेली असं त्यांना कळायचं. आणि ती मुलांची मैत्रीणसुद्धा होती. असंच वागायची, बहीण म्हणूनसुद्धा वागायची आणि एक आई म्हणूनसुद्धा शिस्त लावायची. आणि घरात एकटीच होती मंजू 3 जेंट्समध्ये, म्हणून माझेच लाड करायचे असं म्हणायची. आणि औषध खात नव्हती आणि छोटा म्हणाला, खातीस की नाही, पटकन खा, पटकन खा, असा हट्टानं तिला चारायचा. आणि मंजू आणि विजयची थोडीशी जरी भांडणं लागली ना आणि त्याला कळलं की आता हे भांडत आहेत, तर मंजू रुसायची की तो विजयकडे जायचा आणि तिची समजूत घालण्यासाठी त्याला मनवायचा आणि म्हणायचा, बिन सजनी के ये जीवन अच्छा नहीं लगता, असं त्याला गाणं म्हणून दाखवायचं आणि सगळेच हसायचे. म्हणजे त्या माकडाला आताच कळत होतं साजन सजनी खूप बाजिद होतं ते. आणि मग ती म्हणाली, आपण कधी जायचं हो नवीन घरी राहायला? आणि तो म्हणाला, हे शैक्षणिक वर्ष संपलं की जाऊया. इथे शाळा जवळच्या जवळ पडते ना फ्लॅटपासून, आणि तुला गाडी शिकवली पाहिजे. आता आपण दोघे एकत्र येतो आहे म्हणून ठीक, पण मला सतत बाहेर जावं लागतं. मग नंतर बाळाला सोडायला न्यायला तुलाच यावं लागेल आणि त्यासाठी तरी तुला गाडी आली पाहिजे. मी कधी असतो कधी नसतो, मग तुला कोण सोडणार? आणि रिक्षापर्यंत चालत यायचं म्हटलं तरी मेन रोडपासून घर खूप लांब आहे. आणि आता त्यानंच तिला गाडी शिकवली नव्हती इतके दिवस भीतीपोटी, कारण मॅडमने एकदा प्रताप करून ठेवला होता. मग ती म्हणाली, अहो आमच्या जुन्या शाळेतल्या बायका वास्तुशांतीला आल्या म्हणत होत्या, मास्टर बेडरूम का केली नाही आणि वरती 2 रूम काढल्यात फ्रेंच डोअरसह, आणि पोरांनासुद्धा सेपरेट बेडरूममध्ये टॉयलेट केलेलं बरं असतं गं बाई, कशाला तुम्ही कॉमन केलं? आणि विजय मला, अगं फॅमिली एकत्र कधी येते आणि कधी एकमेकांची गरज लागते सांग बरं. आजकाल भावाभावांना पैशा पाण्यासाठी एकमेकांची गरज नाही लागत. पैसा कमी पडला तर भावाला मागण्यापेक्षा तो सासरवाडीला मागून घेतो, पण सख्ख्या भावाला विचारत नाही. पण टॉयलेटला गेल्यावर मात्र गरज लागते. आता मंजू आणि विजय दोघांच्या बाबतीत आठवड्यातून सकाळी 4 वेळा तरी असंच घडायचं की विजय आत गेला की मंजूला लागायची आणि ती सारखी जानू याना बाहेर असं करून त्याच्या विनवण्या करायची आणि त्याला बाहेरच काढायची. आणि बिचारा विजय इथेसुद्धा खूप संयम दाखवायचा. त्याला अर्ध्यातच ठेवावं लागायचं आणि बाहेर येताना मात्र तो तिला खाऊ की गिळू असं करायचा आणि म्हणायचा, लय अवघड आहे बाबा तुझं, तुला तर कशातच दम नसतो. मग ती पटकन पळत आत जायची, रिलॅक्स व्हायची आणि बाहेर आल्यावर त्याला थँक्यू म्हणायची आणि तो म्हणायचा, तुझं थँक्यू घाल टॉयलेटमध्ये. आणि मंजू लाडात येऊन म्हणायची, जानू तुम्ही ना माझे इथे पण लाड करता बरं का. आणि तो म्हणायचा, आय घातली, ही काय लाड करायची जागा आहे का? तू फक्त हात नीट धु, तशीच कणिक मळू नकोस. आणि ती नुसती हसायची आणि हे असलं चित्र सतत सकाळचं असायचं त्यांचं आणि हे सतत घडायचं. आणि आता म्हणाला, आता बघ आपण दोघं बोलत नसलो तरी, तू रुसली असली तरी आणि मी टॉयलेटमध्ये असल्यावर तू कशी हाका मारतेस लाडात मला, तसं मुलांचं पण झालं पाहिजे. दोघात एक टॉयलेट असताना एक जण गेला तर दुसरा हाका मारतो, मग यातून चिडवाचिडवी चालते, संवाद चालतो, बोलणं होतं आणि मग कुटुंब बोलायला लागतं. आणि माणूस सगळ्या दृष्टीने स्वयंपूर्ण असला की मग काय होतं, बोलतच नाही एकमेकाला, त्याच्या वाचून माझं काही नडत नाही असं वाटतं. आणि त्याची ती दूरदृष्टी बघून मंजूला वाटलं, अगदी बरोबर आहे, कुठेतरी माणसाला काहीतरी कमी पडावं म्हणजे त्याला गरज लागते. तसं बघितलं तर कुणाचंच कुणा वाचून नडत नसतं. हे खरं असलं तरी कधी कोण कुठे उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. म्हणून संवाद असावा एकमेकांमध्ये, मग तो टॉयलेटच्या रूपाने का होईना पण असावा. आणि मंजूला आता त्याची टॉयलेट टेक्नॉलॉजीचं नॉलेज पटलं. मंजू म्हणाली, पण आपली बेडरूम तरी मास्टर बेडरूम करायची की तुम्ही, ती का नाही केली? आणि विजय म्हणाला, मास्तरांची बेडरूम मास्टर कशाला पाहिजे, नको, आपण पण बाहेर जायचं, कशाला फालतू लाड करायचे आणि पैसा वाया घालवायचा.
तुला फ्लॅट आवडत नाही म्हणून घर बांधलं. जास्त लाड आणि चोचले करत बसायचं नाही आपलेच. तसं तर मग प्रत्येकच रूममध्ये किचन पण पाहिजे असं पण वाटलं असतं. देवाच्या दयेनं इतकं तरी मिळतंय. नाहीतर एक वेळ असा होता की झोपडीत पाय पसरायला सुद्धा जागा नव्हती बघ. आणि आता मंजू मागे वळून जर बघितलं ना तर ते सगळं आठवतं. तर वाटतं की आपण दुसऱ्याच जगात आलो. खूप खूप मोठा कायापालट झाला आहे माझ्या आयुष्यात. आणि मंजू म्हणाली, हो, जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. जिद्द, मेहनत, चिकाटी, नित्य सराव हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती हवी. आणि ती इच्छाशक्ती ज्वालामुखीसारखी सतत जागृत राहायला हवी, धगधगती राहायला हवी. तर तुम्ही काहीतरी करू शकता. नाहीतर इच्छाशक्ती आहे म्हणायचं आणि मरून पडल्यासारखं पडायचं. अशानं सक्सेस मिळत नसतो. आणि विजय म्हणाला, तुझी जाऊ किती सक्सेस मिळवते बघ ना. वास्तुशांतीत आली नाही आणि आपण ती आली की नाही म्हणून चौकशी पण केली नाही आणि तिचं नावही काढलं नाही म्हणून खूपच नावं ठेवायला लागली पाठीमागं आपल्याला. आणि मंजू म्हणाली, ठेव द्या. उलट तिचे खूप खूप आभार. आणि तिनं आणखीन नावं ठेवावीत मला. आणि तिच्या हातात जे आहे, तिला जे येतं तेच ती करणार. पण आपल्या हातात काय आहे ते आपण करूया. ती चिमणा चिमणीची गोष्ट माहीत आहे ना तुम्हाला? एका वादळात चिमणा चिमणीचं घरटं पडून गेलं. चिमणी रडायला लागली. रात्रभर दोघे फांदीवर बसतात थंडीत कुडकुडत आणि विचार करतात की सकाळ काय करायचं. आणि सूर्याच्या पहिल्या किरणासोबत त्याला पुन्हा एक नवीन आशेचा किरण दिसला. सकाळी उठून तो चिमणीला म्हणतो, अगं उठ, ज्याच्या हातात पाडायचं होतं त्यानं पाडलं, पण आपल्या हातात पुन्हा उभा करण्याची जिद्द आहे. तर आपण पुन्हा आपलं घरटं उभा करूया. ते पुन्हा पुन्हा पडेल, आपण पुन्हा पुन्हा उभा करूया, पण खचायचं नाही. आणि ते दोघेही त्यांचं नवीन घरटं उभा करण्यासाठी काडी काडी जमवून आणायला उडून गेले. म्हणून जानू, ज्यांच्या हातात आपल्याला नावं ठेवायचं आहे त्यांना ठेवू द्या. आपलं खच्चीकरण करणं आहे त्यांना ते करू द्या. आपण मात्र आपल्या पद्धतीनं, आपल्या जिद्दीनं एकमेकांचा हात धरून उभा राहण्याचा प्रयत्नच करायचा. आणि पोरांनासुद्धा माझ्या मी आयत्या घरट्याची सवय कधीच लावणार नाही. त्यांना त्यांचं आकाश मोकळं करून देणार, उंच भरारी घेण्यासाठी. आणि त्यासाठी त्यांना कष्टाची सवय लावणारच. आणि विजय म्हणाला, मंजू, तू कशाला गं स्पर्धा परीक्षा देतेस? तू उत्तम शिक्षिका आहेस. मंजू म्हणाली, सगळ्यात मोठा शिक्षक अनुभव असतो. शाळेत तर आधी शिकवतात मग परीक्षा घेतात, पण जीवनात आधी परीक्षा होते, ठेच लागते आणि मग माणूस त्यातून शिकतो. आणि शिकवणार ना मी सगळीकडेच, मी शिकवतच राहणार. माझ्यातली शिक्षिका कधीच मरणार नाही. आणि आता तो थोडा लाडात आला आणि चिमणीसारखी चोच करून तिच्यासमोर आला आणि म्हणाला, चला चिमणीबाई, चिमण्याच्या चोचीत चोच घाला, कारण मागचे 5-6 दिवस काहीच झालं नाही. आणि मंजू म्हणाली, वास्तुशांती झाली ना मग पूजेला बसणाऱ्यानं 1.25 महिना नॉनव्हेज खायचं नसतं. आणि तो म्हणाला, ए गप्पा बस, असलं काही नसतं, तू काय ब्राह्मण लागून गेलीस का, असं म्हणून तिला पकडायला गेला. आणि मंजू गाणं म्हणाली, नाही नाही अभी नहीं, अभी थोड़ा करो इंतजार. आणि विजय म्हणाला, नहीं नहीं कभी नहीं, मैं हूँ बेकरार, असं म्हणून त्यानं तिला पकडली. दोन्ही तांगड्यामध्ये तिचे पाय घेतले आणि घट्ट दाबून तोंडात तोंड घातलं आणि तिचे ओठ चावले आणि तुकडाच काढला. आणि ती रडली आणि म्हणाली, जानू, असं करतात का? किती दुखलं. आणि तो तिच्यासारखा हसून म्हणाला, इट्स माय लव मंजू. आणि मंजू त्याच्यासारखं म्हणाली, आय घातली, आता काही खरं नाही माझं. आणि दोघेही मोस्ट रोमॅन्टिक अँड क्रेझी लवर्स पोट धरून हसायला लागले.